19 नोव्हेंबर 2016च्या काहेदिया परदेशच्या एपिसोडमध्ये शिव घर सोडून जाण्याची तयारी करत असतो. त्याचे वडील देखील त्याच्या खोलीत येतात. तितक्यात शिवच्या काकांचा त्याच्या वडिलांना कॉल येतो. त्यावेळी ते सांगतात की शिव काही कामानिमित्त बाहेर गेलाय. जेव्हा शिव आपल्या वडिलांना विचारतो की तुम्ही काकांसोबत खोटं का बोललात, त्यावेळी ते उत्तरतात सध्या त्याला घरात घडत असलेल्या परिस्थितीबद्दल काहीच न सांगितलेलं बरं. ज्यावेळी तो घरी परतेल तेव्हा त्याला सत्य कळेलच. शिव आपल्या वडिलांची घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागतो. गौरीच्या पाठी अडचणीच्या प्रसंगी ठामपणे उभं राहिल्याबद्दल आणि तिचा सन्मान केल्याबद्दल ते शिवचे कौतुक देखील करतात. तसंच शिव घर सोडून जात असल्याबद्दल त्याचे वडील प्रॉपर्टीचे सर्व कागदपत्र त्याच्याकडे सुपूर्द करतात. त्यांच्या या निर्णयाने काही क्षणासाठी कुटुंबातील सर्व जणांना आश्चर्य वाटतं. मात्र तो आपल्या वडिलांना सांगतो की मला हा निर्णय मान्य नाही, कारण यामुळे आपलं कुटुंब तुटेल. शिवची आई शिवला विनवणी करते की आम्हाला सोडून तू कुठेही जाणार नाहीस आणि यापुढे तुझ्या संसारात मी दखल सुद्धा देणार नाही. त्यावेळी शिवचे वडील या घटनेला तिलाच कारणीभूत धरतात. तिकडे मुंबईत निशा हैराण असते, कारण नचिकेत अप्पांना भेटायला गेलेला असतो. मात्र तिची आई तिला बिनधास्त राहा असं सुचवते. नचिकेत जेव्हा तिच्या माहेरी येतो त्यावेळी तो निशाला अप्पासोबत चुकीचा व्यवहार केल्याचं कारण विचारू लागतो. मात्र निशा सांगते की मला अप्पानी आणि अण्णांनी मिळून फसवलंय. तसंच मी जे काही पैसे उभे केलेत ते फक्त गौरीच्या लग्नासाठी आणि तिच्या सुखाखातर. शिव ज्यावेळी आपल्या खोलीत आलेला असतो तेव्हा त्याचे वडील त्याला सांगतात की मी आज जे काही प्रॉपर्टीच्या विभागणीबद्दल बोललो ते फक्त नाटक होतं. मी इतक्या सहजासहजी तुला आणि गौरीला या घरातून जाऊ देणार नाही. शिवची आई लपून जेव्हा दोघांमधील संभाषण ऐकते त्यावेळी ती ठरवते की मी आता असा काही खेळ खेळीन की ज्यामुळे सर्वच जण हादरून जातील. काहेदिया परदेस या प्रोग्रामचे एपिसोड अपडेट्स जाणून घेण्यासाठी पहा राजश्री मराठी. नमस्कार, मी मनवा नाईक. तुम्ही पाहताय राजश्री मराठी.